आमच्या बैठकीमध्ये पहिली आमची मागणी आहे की खऱ्या अर्थानं साखर आयुक्तासारखा माणूस खऱ्या अर्थानं चांगला स्वच्छ चेहरा असला पाहिजे। ते तुकाराम मुंडे साहेबांसारखा एक चेहरा साखर आयुक्तावर जर आणला तर ही सगळी कारखानदार, ही चोऱ्या करणारी टोळी ही खऱ्या अर्थानं लाईन मध्ये चालेल। साखर महागली आणि लोकांना तुकाराम मुंडे आठवले, कारण एकीकडे साखरेचे भाव तर वाढले, पण दुसरीकडे कष्टानं ऊस पिकवणाऱ्या बळीराजाचा खिसा मात्र रिकामाच आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सरकारकडे एक धडाकेबाज मागणी केली आहे आणि तडाखेबाज अधिकारी तुकाराम मुंडेंना साखर आयुक्तपदी नेमावं अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे। फूड माफियांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर आता मुंडे साखर माफिया संपवणार का आणि शेतकऱ्यांना अच्छे दिन आणणार का? सरकार शेतकऱ्यांची ही मागणी मान्य करणार का? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। प्रशासकीय शिस्त आणि तडफदार कार्यशैलीसाठी संपूर्ण देशभरात ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करावी ही महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। मात्र सध्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात मुख्य आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या तुकाराम मुंडे यांनी दुधातील भेसळ आणि बड्या हॉटेल्समधील अस्वच्छतेविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकरी कमालीचे प्रभावित झाले। सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा आणि पंढरपूर या भागात शेतकऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून अनोखं आंदोलन केलंय आणि साखर कारखानदारांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी मुंडेंना साखर आयुक्त करण्याची थेट मागणी सरकारकडे लावून धरली आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरण, साखर क्षेत्रावरील बड्या नेत्यांचे वर्चस्व आणि आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार करता सरकार ही मागणी मान्य करणं अत्यंत कठीण मानलं जात आहे। आम्ही आज ऊस संघर्ष समिती सोलापूर यांच्या वतीनं बैठक घेतली आणि आमच्या बैठकीमध्ये पहिली आमची मागणी आहे की खऱ्या अर्थानं साखर आयुक्तासारखा माणूस खऱ्या अर्थानं चांगला स्वच्छ चेहरा असला पाहिजे। त्यासाठी तुकाराम मुंडे साहेबांसारखा एक चेहरा साखर आयुक्तावर जर आणला तर ही सगळी कारखानदार, ही चोऱ्या करणारी टोळी ही खऱ्या अर्थानं लाईन मध्ये चालेल। आज यांनी भयानक लुटलेला आहे, काटा हाणून वेगळंच आम्हाला लुटले। आज साखर टप्प्याटप्प्याने इकायची यांना परमिशन आहे, परंतु खऱ्या अर्थाने यांनी साखर विकून त्याच गोडवानामध्ये त्याच व्यापाऱ्यांनी साखर ठेवलेली आहे। ही एवढी वाईट अवस्था केली आहे। आज साखरेला रेट 75-80 वर गेलाय आणि आमच्या उसाला रेट 3 रुपये किलो मिळतोय। म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या उसाला रेट मिळणार आहे का साखर वाढली तर? म्हणजे ह्याचा मधला फायदा मग आणला कोणी? काय सरकारला? या सरकारनं आयात निर्यातीवर धोरण राबवलं पाहिजे। आज साखरची त्यांनी आयात करायला निर्णय घेतलाय, ह्याला कडाडून आम्ही या मीटिंग मध्ये विरोध केलेला आहे। जर यांनी साखर आयात केली तर या राज्यामध्ये मोठं आंदोलन आम्ही उभा करणार आहे। साखर आयात केली नाही पाहिजे, कारण आज एवढी प्रचंड महागाई वाढली। आज पंढरपुरामधूनच आंदोलनाची सुरुवात आहे आणि कायम ठिणगी ही पंढरपुरातनच आंदोलनाची पिटती आणि त्याला खऱ्या अर्थानं वनव्याचं स्वरूप येणार आहे। महाराष्ट्रातील साखर उद्योग हा केवळ शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाचा कणा नसून राज्याच्या राजकारणाची मुख्य धुरा आहे। राज्यातील बहुतांश सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांचे थेट नियंत्रण आहे। साखर कारखानदार दरवर्षी ऊसाची FRP वेळेवर न देणं, वजन काट्यांमध्ये अफरातफर करणं आणि शेतकऱ्यांची बिलं अडवून ठेवणं अशा प्रकारांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात। शेतकऱ्यांचा असा ठाम विश्वास आहे की जर तुकाराम मुंडे यांच्यासारखा कडक आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडणारा अधिकारी साखर आयुक्त झाला तर राज्यातील एकाही कारखानदाराची मनमानी चालणार नाही। मुंडे यांच्या नियुक्तीमुळे वजन काट्यातील चोरी थांबेल आणि शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा थेट त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होईल। या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी या मागणीसाठी रस्त्यावर उतरून दुग्धाभिषेक आंदोलन केलंय, परंतु प्रशासकीय पातळीवर आणि राजकीय वर्तुळात या मागणीचा विचार केला असता सरकार समोर अनेक मोठ्या अडचणी आहेत। तुकाराम मुंडे यांच्या 21 वर्षाच्या सेवेमध्ये आतापर्यंत 25हून अधिक वेळा बदल्या झाल्यात, ज्यावरून त्यांची राजकीय नेत्यांची असलेली असहकार्याची भूमिका स्पष्ट होते। ते ज्या विभागात जातात तिथे नियमांचं काटेकोर पालन करतात आणि राजकीय शिफारसींना बाजूला सारून थेट कारवाई करतात। साखर आयुक्त हे पद अत्यंत संवेदनशील असून त्या पदावरील अधिकाराला साखर कारखानदार आणि शेतकरी यांच्यात सुवर्णमध्य साधावा लागतो। जर तुकाराम मुंडेंची या पदावर नियुक्ती केली तर ते नियमांवर बोट ठेवून ऊसाची बिलं न देणाऱ्या कारखान्यावर थेट जप्ती आणतील किंवा त्यांचे परवाने रद्द करतील। अशा कडक कारवाईमुळे साखर सम्राटांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण होऊ शकते, जी सध्याच्या राजकीय परिस्थितीत सरकारला परवडणारी नाही। सध्या तुकाराम मुंडे हे अन्न व औषध प्रशासनात अतिशय कौतुकास्पद कामगिरी करतात। त्यांनी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बनावट पनीर,
भेसळयुक्त दूध आणि विनापरवान्यात चालणाऱ्या नामवंत रेस्टॉरंट्सवर धाडी टाकून खळबळ उडून दिली आहे. अगदी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या छुपा जाहिराती करणाऱ्या बॉलिवूडमधील बड्या कलाकारांनाही त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या. त्यांच्या या धडक मोहिमेला जनतेतून आणि सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळत असून ग्राहक हित जपण्यासाठी त्यांचं सध्याचं पदावर राहणं आवश्यक असल्याचं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. त्यामुळे त्यांना FDA विभागातून अचानक हलवून साखर आयुक्त करणं प्रशासकीय दृष्ट्याही सरकारसाठी लगेचच शक्य दिसत नाही. दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकांआधी सरकार कोणत्याही मोठ्या राजकीय धोका पत्करण्यास तयार नाही. साखर कारखानदार हे ग्रामीण भागातील मतदारांवर थेट प्रभाव टाकतात आणि निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशावेळी कारखानदारांना नाराज करणारा कोणताही निर्णय घेण्याचं धाडस सरकार दाखवणार नाही हे स्पष्ट. शेतकऱ्यांनी जरी मुंडेंच्या नावाची मागणी लावून धरली असली तरी प्रशासकीय नियुक्ती हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आणि राज्य सरकारचा विशेषाधिकार असतो. सरकार आंदोलक शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करत असल्याचं भासवत असलं तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये साखर लॉबीचा दबाव आणि राजकीय गणित नेहमीच वरचढ ठरतात. तुकाराम मुंडे यांना साखर आयुक्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी ही केवळ जनभावना आणि व्यवस्थेवरील संताप व्यक्त करणारी ठरली आहे. कारखानदारांना सरळ करण्यासाठी मुंडे सारखा सिंगम अधिकारी हवा ही शेतकऱ्यांची अपेक्षा रास्त असली तरी राजकारणाच्या पडद्यामागील सूत्र आणि साखर सम्राटांचे असलेले वजन पाहता महायुती सरकार ही मागणी मान्य करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येते. तुकाराम मुंडे सध्या अन्न व औषध प्रशासनातच आपली सेवा पुढे सुरू ठेवतील आणि साखर आयुक्त पदाची धुरा शासनाच्या मर्जीतील दुसऱ्या एखाद्या मऊ भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्याकडेच राहण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.